आज राज्यभरामध्ये धुळवडीचा मोठा उत्साह। देशभरामध्ये ठिकठिकाणी नागरिकांसह राजकीय नेते सेलिब्रिटी साजरी करणार धुळवड। ठाण्यामधल्या पारसिक नगरमध्ये धुळवडीचा जल्लोष, रेन डान्स आणि डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी सुद्धा होळीचा उत्साह। एकनाथ शिंदेंनी नातवासह साजरा केला धुळवडीचा उत्सव। मुंबईतल्या जुहूमध्ये धुळवडीची धूम, एकमेकांवरती रंगांची उधळण करत नागरिक साजरी करतायत होळी। दादर परिसरामध्ये सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह। जॉगिंगला येणाऱ्या ग्रुपकडून साजरी केली जाते धुळवड। नागपूरमध्ये सर्वत्र रंगांची उधळण, तरुणाई सकाळपासूनच गुलालाची उधळण करत रस्त्यावर। नागपूरमध्ये गुरुदेव सेवा आश्रमाची धुळवडीच्या निमित्तानं प्रभात फेरी, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। प्रभात फेरीच्या मार्गावरती रांगोळ्यांच्या पायघड्या। धुळवडीच्या निमित्तानं अमरावती शहरामध्ये फाग महोत्सवाचं आयोजन। पारंपरिक नृत्य, रंगांची उधळण करत अमरावतीकर फाग महोत्सवामध्ये सहभागी। अहमदाबादमध्ये धुळवडीचा अनोखा उत्साह। रंग आणि पाणी न वापरता फेसामध्ये साजरी केली जाते होळी। भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती जवानांची होळी, एकमेकांना रंग लावून होळी आणि धुळवड साजरी केली गेली। अजमेरमध्ये विदेशी पर्यटकांनी लुटला होळीचा आनंद। विदेशी पर्यटकांकडून सुद्धा रंगांची उधळण। हैदराबादमध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करत असताना तरुणाईचा गाण्यांवर ठेका। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गोरखनाथ मंदिरामध्ये पूजा। यावेळी स्थानिक नागरिकांसोबत योगींनी साजरी केली होळी। दिल्लीमध्ये राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली आणि शुभेच्छा दिल्या। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी साजरी केली धुळवड। सिसोदियांनी कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण केली आहे। रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात। मिऱ्या इथल्या श्रीदेवी नवलाई, पावणाई आणि म्हसोबा या ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा बघण्यासाठी लोकांची गर्दी। नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये लेंगी महोत्सवाची धूम। पारंपरिक लोकगीतं आणि डफळ्याच्या तालावरती बंजारा समाजामधल्या बांधवांचं नृत्य। पुण्यामधील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये द्राक्ष महोत्सव। नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2000 किलो द्राक्षांची आरास। साताऱ्यामध्ये होळीची पोळी करू दान या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद। होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य न टाकता तो गोरगरिबांना वाटण्याच्या उपक्रमाला वाढे गावामध्ये मोठा प्रतिसाद। पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अनाथ मुलांसोबत साजरा केला धुळवडीचा उत्सव। अनाथ मुलांना प्रयागराजला जाता आलं नाही म्हणून कुंभमेळ्यामधून आणलेलं पाणी वापरून धुळवड। जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला धुलीवंदनाचा आनंद। पारंपरिक होळीची गीतं गाऊन आणि नाचून सण साजरा। माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून अनोख्या पद्धतीनं होळी साजरी। शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावरती रंगाने लिहून सरकारला सवाल। स्वामीनाथन आयोग केव्हा लागू होणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार असे प्रश्न रस्त्यावरती लिहिले।
धुळवडीच्या निमित्तानं मुंबईतल्या चिकन आणि मटणाच्या दुकानांवरती लांबच लांब रांगा. मुंबई आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटण दुकानाच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरची रांग. होळीच्या निमित्तानं ठाण्यामध्ये मटण खरेदीसाठी सकाळपासूनच दुकानांच्या बाहेर मोठ्या रांगा. जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत रांग. ग्राहकांची वाढलेली संख्या बघता मटणाचा भाव 840 रुपये किलोवर. पुण्यामध्ये धुळवडीच्या निमित्तानं खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनच्या खरेदीसाठी मोठी गर्दी. गणेश पेठेमधल्या मासळी बाजार, कसबा पेठेमधील मटण मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केटमध्ये सुद्धा खरेदीसाठी रांगा. नागपूरमध्ये धुळवडीच्या निमित्ताने मटणाच्या दुकानामध्ये मोठी रांग. ग्राहकांना 2 ते 3 तास वाट बघावी लागते. मागणी वाढल्यामुळे मटणाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. पुण्यातील मेट्रो सेवा धुळवडीच्या निमित्तानं 3 वाजेपर्यंत बंद असणार आहे. मेट्रोची स्वच्छता तसंच सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा बंद ठेवली जाईल. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे 2 मार्ग सध्या बंद असतील. धुळवडीच्या पार्श्वभूमीवरती नागपूर मेट्रोच्या सर्व फेऱ्या 3 वाजेपर्यंत बंद असतील. नागपूर महानगरपालिकेची परिवहन सेवा देखील दिवसभर बंद राहील. नागपूरकरांना खासगी सेवेवरती अवलंबून राहावं लागेल. धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवरती नागपूर पोलिसांची करडी नजर आहे. नागपूर पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.